नागरिकांना रोज नवीन काही ना काही त्रास होतो। मग त्या दारूच्या बाटल्या पडलेल्या मनासमोर किंवा रात्रीचे काम करत। तर आता हे राहणारे स्थानिक नागरिक किंवा त्यांचं ठिकाण इथं आहे, हे सगळे नागरिक आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय झालंय हा विषय? आपल्या इथं हा जो पुणे सोलापूर हायवे, तर या हायवेला रात्रीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळ साधारणपणे 7 नंतर काय लाईट वगैरे नसतात या रोडला। तुम्ही जर बघितलं तर आता तर कळणार नाही, पण संध्याकाळचं विजन जर घेतलं तर या रोडला लाईट बिलकुल नाहीये। आणि इकडं पूर्ण हा आर्चिस कोट करून जो आहे बिझनेस कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे इथं सगळे व्यापारींचे सगळे दुकानं आहेत आणि रात्री संध्याकाळ म्हणजे 7च्या दरम्यान हे सगळं कॉम्प्लेक्स बंद होतो। बंद झाल्यानंतर इथं वारंवार बाहेरची लोक येऊन बसतात, म्हणजे त्या बसण्या बरोबर त्यांच्या बरोबर दारू गांजा हे सगळा प्रकार इथं चालत असतो। आणि हे चालत असताना आम्ही वारंवार पोलिसांना कंप्लेंट पण केलेले आहे, पण त्याच्यावरती अजूनपर्यंत काय ऍक्शन घेतली गेलेली नाहीये। 2 दिवसापूर्वी पण इथं दारूच्या बाटल्या एवढ्या पडलेल्या होत्या, त्याचे फोटो काढून आम्ही तुम्हाला पण पाठवलेले आहे आणि त्याच्या कंप्लेंट पण पोलिसांना दिलेली आहे की इथं काहीतरी तुम्ही पेट्रोलिंग चालू करा, काहीतरी योजना सुरुवात करा, कारण ह्याच्या मागं पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे। म्हणजे रेसिडेन्शियल एरिया मधनं लोकांना जर जायचं असेल या रोडनी तर रात्री एवढा अंधारा असतो की कोण जाऊ शकत नाही, एवढे भीतीचं वातावरण इथं झालेलं आहे। त्याच्यानंतर समोर पण रेसिडेन्शियल एरिया आहे, इथून जर रोड क्रॉस करायचा आहे तर रोड क्रॉस करू शकत नाही, कारण हायवे रोड आहे, गाड्या एवढ्या स्पीडने असतात, त्याच्यावर पण इकडे काय ऍक्शन घेतली जात नाहीये। दादा, तुमची इथं चोरी झाली होती, तर आता नेमकी काय चोरी होती? माझ्या 3 एसीच्या कॉपर वायर नंतर कॉम्प्रेसर चोरून नेले। कॉम्प्रेसर न्यायचा प्रयत्न केला, पण जड असल्यामुळे शेजारचं बांधकाम चाललंय तिथे टाकून दिले होते। चोरी तर सतत होत, अजून होते। आप सिक्योरिटी है यहाँ के, आपके साथ क्यों आप जब उठा रहे उन लोगों को तब कुछ बोलते हैं वो लोग? अरे वो झगड़ा करते हैं क्या? झगड़ा करते हैं? क्या बोलते हैं आपको? बोलते हैं यार का है दारू का ऐसा है, बस। आप बोलने पे भी उठते नहीं अपनी जगह से? नहीं था, वो लोग अपना गाजा फाजा पी के जा रहा है। अरे दादा, तुम्ही कंप्लेंट केलेली आहे इथं? आपल्या शोरूमचं जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड क्रॉस करून संध्याकाळी 8 नंतर ते जे समोरचे काही फुगे आले किंवा असे अनोळखी लोक आहेत ते आत येऊन वास्तव्य करतात। त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे अवैध कामं, दारू पिणे किंवा नशा करणे, त्याबरोबर चोरी हा सगळा प्रकार वाढत चाललाय। दिवसेंदिवस आम्ही त्याबद्दल तक्रार करूनही पोलिसांकडून आजपर्यंत कुठलीही ऍक्शन घेतली गेली नाही। जसं शिवाईंनी सांगितलं, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास किंवा शेजारी रेसिडेन्शियल एरिया आहे सगळा, तिथून लेडीज येणं जाणं हा सगळ्या जो काही त्यांना त्रास होतो, यावर ऍक्शन त्वरित घेतली जावी ही आमची विनंती आहे। आपल्या माध्यमामार्फत आम्ही पोलिसांना आणि सर्वांना विनंती करतो की यावर त्वरित काही ना काही ऍक्शन। जेव्हा तुम्ही कंप्लेंट केली तेव्हा पोलिसांनी काही दक्षता दाखवली किंवा त्यांनी काही इंटरेस्ट दाखवला तुमच्या कंप्लेंट? त्यांनी हो म्हटलं की आम्ही यावर ऍक्शन घेऊ, नक्की काही ना काही आपण प्रयत्न करू, पण याच्यातून काही निष्पन्न झालं नाही आणि जी परिस्थिती जैसे तो नक्कीच दिवसेंदिवस वाढत। दादा, पोलीस स्टेशन इथं बाजूलाच आहे, जसं आपल्याला माहिती स्वारगेट पोलीस स्टेशन, तर तरी सुद्धा या लोकांचं लक्ष नाही, अजूनपर्यंत काही लक्ष दिलेलं नाही। आणि या आपला जो एरिया आहे त्याला खडक पोलीस स्टेशन पण जवळच आहे, म्हणजे 2 पोलीस स्टेशन असून पण इथं काही आम्हाला सुविधा भेटत नाहीये। कारण इथं तुम्ही अजून हे जो रेसिडेन्शियल एरिया आहे ना, तिथं अजून एक तुम्ही जर सर्वे केला तर बाहेरची लोक येऊन तिथं गाड्या लावतात आणि त्यांचं दिवसभर कुठं काही काम असेल ते काम करून आल्यानंतर मग ते गाड्या घेऊन जातात। म्हणजे थोडक्यात हा रेसिडेन्शियल एरिया जो आहे तो बाहेरच्या लोकांसाठी पार्किंग एरिया बनलेला आहे, तर ह्याच्यावर पण त्यांची काय अजूनपर्यंत ऍक्शन झालेली नाही। आता आपण जसं सगळ्या नागरिकांचा त्रास पाहिला आणि यांची तळमळ पाहिली की इथं काहीतरी आता कारवाई झाली पाहिजे यांच्या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी। आता तरी पोलीस जे आहे या गोष्टीमध्ये दक्षता घेताय नाही घेताय ते आपण नक्कीच बघूया आणि तुमच्यापर्यंत पुढची अपडेट देऊया। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।